नमस्कार. आज बनवूया पालकाची वडी. जे पालक खात नाही त्यांना अशा पद्धतीने पालक वडी नक्कीच बनवून खाऊ घाला. तर त्यासाठी इथे मी 2 जोडी पालक घेतलेली आहे. पालक स्वच्छ धुवून इथे पाणी निथळण्यासाठी ठेवलं होतं आणि पाणी चांगलं निथळल्यानंतर आता आपल्याला इथे पालक बारीक चिरून घ्यायची आहे. मुले देखील हे पालक खायला नको म्हणतात. मग अशा वेळेस पालकाची वडी करून त्यांना आपण खाऊ घालू शकतो. आता मी इथे सर्व पालक बारीक चिरून घेतलेली आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे बेसन पीठ. त्याचप्रमाणे आता यामध्ये मी घातलेलं आहे आता ज्वारीचं पीठ यामध्ये घालत आहे. या ठिकाणी तुम्हाला तांदळाचं पीठ थोडंसं घालायचं असेल तरी घालू शकता. आता ह्याच्यामध्ये ओवा घ्यायचा आहे आणि तो हाताने असा कुस्करून त्यामध्ये घालायचा आहे. त्याचप्रमाणे आता आपण ह्याच्यामध्ये घालूया पांढरे तीळ, हिरवी मिरचीची पेस्ट, ह्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण वाटलेला आहे. त्याचप्रमाणे हळद. आता यामध्ये घालूया थोडंसं मिरची पावडर, आणि आता चवीप्रमाणे यामध्ये घालणार आहोत मीठ. आता हे कोरडं मिश्रणच पहिलं सगळीकडे आपण कालवून घेणार आहोत, कारण पालक धुतल्यानंतर थोडासा ओलावा त्याच्यामध्ये असणारच आहे. आणि हे सर्व मिश्रण चांगलं कालवून घेतल्याच्या नंतर जर गरज पडली तरच थोडंसं पाणी घ्यायचं आहे. तर या ठिकाणी सर्व मिश्रण मळत असताना मला इथे थोडं पाण्याची गरज पडली होती, तर थोडंसं पाणी घेऊन हे आता पूर्ण मिश्रण मी कालवून घेतलेलं आहे. आता आपण ह्याचे गोल गोल असे वडे तयार करून घेऊयात. त्यासाठी इथे मी आधी चाळणीला तेल लावून घेत आहे. तेल लावल्यामुळे वडे चाळणीला चिटकणार नाहीत. उभट असे हे गोल वडे आपण करून घेणार आहोत. अशा पद्धतीने हे गोल वडे असे तयार करून चाळणीवर आपण ठेवणार आहोत. आणि इथे पातेल्यामध्ये मी पाणी तापण्यासाठी ठेवलं आहे, कारण आपल्याला हे वाफेवर शिजवून घ्यायचं आहे. तर इथे पाणी गरम झालं आहे. आता ही चाळण आपण त्याच्यावर ठेवणार आहोत आणि त्याच्यावर पुन्हा एक झाकण ठेवणार आहोत. 15 ते 20 मिनटं हे गॅस मोठ्या आचेवर करून हे चांगलं वाफून घ्यायचं आहे. पंधरा ते 20 मिनटानंतर हे वडे मी चांगले गार होऊन दिले आहेत. आता आपल्याला ह्याची बारीक बारीक काप करून घ्यायचे आहे. या वड्यांचे बारीक बारीक पातळ असे काप करून घ्यायचे आहेत. जास्त बारीकही नाही आणि जास्त मोठी साईज ठेवायची नाही आहे. तर अशा पद्धतीने बारीक काप करून घेऊयात. आता इथे आपण सगळे वडे तळून घेणार आहोत. तर इथे तेल तापलेलं आहे. चांगले
लालसर होईपर्यंत हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत। वडे आपले इथे चांगले लालसर रंगाचे तळून झालेले आहेत आणि हे वडे खायला सुद्धा कुरकुरीत लागतात। मधल्या वेळेत नाश्त्यासाठी किंवा चहाबरोबर खायला हे वडे खूपच छान लागतात। तर तुम्ही पण अशा पद्धतीने पालकाचे वडे नक्कीच तयार करून पहा। तुम्हाला ही व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा। आणि तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला आणखीन काही प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील। पुन्हा भेटूया अशाच काही रेसिपींसोबत। धन्यवाद।